नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण वांग्याची भजी बनवणार आहोत आणि अशा प्रकारचा वांगा घेतलेला आहे. या वांग्याचे मी काप करून घेतलेले आहेत. हे काप मी हातानेच करून घेतलेले आहेत कारण की एवढ्या मोठा स्लायसर माझ्याकडे नाही आहे. आणि ह्याला मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आता हे पाणी मी गाळून टाकते. जर ते पाण्यात ठेवले नाही तर मग ते काळे पडतील, म्हणून मी अगोदरच त्याला पाण्यामध्ये ठेवलं. त्याला आपण 1 चमच मीठ लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण अगदीच पाव चमच हळद, अर्धा चमच लाल मिरची पावडर, पाव चमच गरम मसाला आपण एवढे सगळे लावून घेऊया. छान मिक्स करून घेते. इथे मी जिरं, काळी मिरी आणि ओवा त्याची कूट तयार करून घेतलेली आहे. ती मी पाव चमच त्याच्यामध्ये मिक्स करते. इथे मी तवा ठेवलेला आहे, त्याला मी गरम करून घेते. इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे. ते आपण छान चाळून घेऊया. चाळून घेतल्याने त्याच्यामध्ये गुठल्या राहत नाही. व्यवस्थित चाळून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे जिरं, काळी मिरी आणि ओवा ते मी कुटून घेतलेलं आहे, ते आपण पाव चमच टाकतो. पावडर करून घेतली तरी चालेल. त्याची हळद पाव चमच, लाल मिरची पावडर अर्धा चमच, तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे, पाव चमच गरम मसाला, बेसनमध्ये चवीप्रमाणे मीठ, आपण वांग्याला सुद्धा सर्व लावलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण मिक्स करून घेऊया. सर्व एकत्र मिक्स करायचं नाही आहे, पाणी घालून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे. आपल्याला व्यवस्थित असं बेटर तयार करायचं आहे भजीसाठी लागणारं. एकदम पातळ पण करायचं नाही आहे. पीठ चाळून घेतल्याने लगेचच बेटर तयार होतो. छान तयार झाले. इथे मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. तवा छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते. आपल्याला वांग्याची भजी आपल्याला डीप फ्राय करायची आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडं जास्त तेल वापरते. तेल आपण छान गरम होऊ द्यायचे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. इथे आपण छान बेटर तयार करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता खायचा सोडा 1 चिमूट असा टाकणार आहोत. छान फेटून घ्यायचे. आणि मिक्स केलेले हे वांग्याचे काप बेटरमध्ये बुडवून मस्त अशी आपण भजी तळून घेणार आहोत.
पद्धतीने आपण भाजी दोन्ही साईडनी छान अशी कुरकुरीत भाजून घेऊया। जर ती एकावर एक टाकली तर चिटकून राहणार, एकावर एक न टाकता व्यवस्थित असं मस्त अशी कुरकुरीत तळून घ्यायची। 3 ते 4 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। वरती कुरकुरीत आणि आतमध्ये थोडे सॉफ्ट असे मस्त अशी आपण वांग्याची भजी तयार केलेली आहे। आपण हे आता काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण बाकीची पण भजी टाकूया। अशी ही भजी आपण तयार केलेली आहे। ही भजी आपण मुलांना टिफिन बॉक्समध्ये किंवा जेवणामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।